थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होणार आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण समालोचन कक्षातून खाली यायचंय. खुर्च्या व्यवस्थित लावून घ्यायच्यात लाईनीमध्ये. दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्या 11च्या 11 खेळाडू इथं बसायचंय सर्वांनी. कोणी इकडे तिकडे जायचं नाही. आणि हा असोसिएशनचा नियम आहे, त्याचं उल्लंघन जर केलं तर संघांवर कारवाई होईल. जोपर्यंत तुम्ही इथे बसत नाही तोवर बक्षीस समारंभ चालू होणार नाही. असं विनंती कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिनेश मरागजे यांची तुम्हाला सर्वांना विनंती आहे. कारण की हा बक्षीस समारंभ हा आपल्यासाठी असतो. मान्यवरांच्या कौतुकाची थाप आपल्यावर पडण्यासाठी हा बक्षीस समारंभ असतो. त्यामुळे सर्व संघांनी जे विजयी संघाचे खेळाडू आहेत त्यांनी इथं बसायचं इथे येऊन. देवलाव देऊर आपले खेळाडू इथं भाऊ देवरे. मान्यवरांनी समोर बसायचंय. जसे ट्रॉफ्या लावले तिथे बसायचंय. मी असं इकडे जातो, तिकडे आवाज येत नाही. सर्व सभासदांनी एका बाजूला उभे राहायचे. सर्व सभासदांनी जय भवानीची कार्यकारिणी आणि सर्व सभासद तेच करायला पाहिजे. हॅलो सर्व मान्यवरांनी बसून घ्यायचंय. जय भवानी कुसावडे आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि या 2 दिवसीय सामन्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडलेले आहेत. विजेता संघ उपविजेता संघ दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. वाचतंय ना जरा तिकडे म्हणून त्याला फिरतोय. हॅलो सर्व मान्यवरांनी बसून घ्यायचंय. बस
सर्व कार्यकारिणी एका बाजूला यायचंय, मंडळाचे सर्व सभासद तसेच कार्यकारिणी. नको नाही ते शेवटला देतो नाही तो शेवटला नको नको शेवटला देतो बक्षीस समारंभालाच द्यायचं ते सगळं ना तो नको. जय भवानी कुसावडे आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि या बक्षीस समारंभाच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं जय भवानी मित्रमंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत होत आहे. मी सर्वप्रथम वडवळ ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सर्व खेळाडूंनी बसायचे आणि शांतता पाळायची सर्वांनी. वडवळ ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच श्री ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं स्वागत होत आहे. मी मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश मरागजे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे स्वागत करायचं आहे. ए म्युझिक लाव ना ती म्युझिक लाव त्याला सांग रवी रवी ए रवी नवऱ्याचं पुढे बँड लाव ना म्युझिक लावला नॉर्मल. यानंतर विकी मोरे या बसायचं खुर्ची दे ना तिथं खुर्ची दे. यानंतर वडवळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय श्याम मामा सावंत यांचं स्वागत करतील मंडळाचे सचिव रणजित मरागजे. यानंतर वडवळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री किरण सप्पाळ यांचं राजेश मराजे. यानंतर कोयना पुराचं मराठा समाजसेवक रायगड ठाणे पालघरचे माजी सचिव पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. यानंतर आपल्या वडवळचे युवा उद्योजक सन्माननीय विकी मोरे यांचं स्वागत होईल. मी मंडळाचे खजिनदार प्रदीप मरागजे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं. यानंतर वडवळ ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य संजयजी कदम यांचं स्वागत करतील स्पर्धा प्रमुख कवी मरागजे. यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शेलार यांचं स्वागत करतील स्पर्धा प्रमुख प्रसाद मरागजे. धन्यवाद. यानंतर वडवळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अनिल मरागे यांचं स्वागत होत आहे. मी अतुल मरागे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर
कचेरीचे विद्यमान सदस्य जगदीश मराठे यांचं स्वागत होत आहे. मी मंडळाचे अध्यक्ष राकेश मराठे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर मायनी गावचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पवार यांचं स्वागत होते. मी उपाध्यक्ष राजेश महाराज यांना विनंती करतो की आपण त्यांचे स्वागत करायचं. यानंतर माजी उपसरपंच मुकुंदजी सपकाळ यांचं स्वागत होते. मी स्पर्धा प्रमुख प्रसाद महाराज यांना विनंती करतो की आपण त्यांचे स्वागत करायचं. यानंतर वडवळ विभागाचे उपाध्यक्ष शंकर मराठे यांचं स्वागत आहे. मी आशिष मराठे यांना विनंती करतो आपण त्यांचे स्वागत करायचं. यानंतर देऊरगावचे सामाजिक कार्यकर्ते देवीदास देवरे यांचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत होत आहे. मी नितीन मराठे यांना विनंती करतो आपण त्यांचे स्वागत करायचं. यानंतर कुसावडे गावचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष रामजी मराठे यांचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत होत आहे. मी प्रदीप मराठे यांना विनंती करतो आपण त्यांचे स्वागत करायचं. यानंतर कुसावडे गावचे सामाजिक कार्यकर्ते विलासदादा मराठे यांचा देखील सन्मान होतोय. मी सतीश महाराज यांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करायचा. यानंतर कुसावडे गावचे सामाजिक कार्यकर्ते वसंतदादा मराठे यांचं देखील स्वागत होतंय. मी प्रदीप महाराज यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं. वडवळ विभागाचे खजिनदार राजेंद्र मराठे यांचे देखील स्वागत होते. मी आनंद महाराज यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर कुसावडे गावचे ज्येष्ठ नागरिक शिवराम मराठे यांचं देखील स्वागत होते. मी अतुल महाराज यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा जय भवानीचे माजी अध्यक्ष ज्यांनी या 2 दिवसीय YouTube लाईव्ह आपल्याला दिले असे आमचे बंधू दिनेश मराठे यांचे देखील पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत होते. मी मंडळाचे अध्यक्ष राकेश मराठे यांना विनंती करतो की आपण त्यांचे स्वागत करायचं. आपल्याला 2 दिवसीय जे समालोचक लाभले होते असे सिद्धेश सपकाळ आणि प्रवीण पवार या दोघांचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत होते. मी दोघांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. मी मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर आपल्याला 2 दिवस जे साऊंड सिस्टीम आणि दिले नाता त्याचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत होत आहे. मी अतुल महाराज यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं.
यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष आनंद मरागजे यांचं देखील स्वागत होते. मी प्रसाद महाराज यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं. त्यानंतर कुसावडे गावचे सामाजिक कार्यकर्ते नरेश दादा मरागजे यांचं देखील स्वागत होते. मी नितीन महाराज यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर आपल्याला 2 दिवसाचं युट्यूब लाईव्ह दिलं, RS युट्यूब लाईव्ह यांचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत होते. मी त्यांच्या कोण कर्मचारी असेल त्यांना विनंती करतोय आपण इथे यायचं आहे. यानंतर कुसावडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष मरागजे उर्फ टेलर यांचं देखील स्वागत होते. मी विनोद मरागजे यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर कुसावडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम मरागजे यांचं देखील स्वागत होते. मी सनी कदम यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर आपल्याला ही विकेट बनवून दिली, अशी खूप मेहनत घेतली असे प्रशांत दादा जांभळे आणि सतीश कोंडिबा मरागजे यांचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत होतंय. मी दोघांना विनंती करतो आपण याचं. तसेच कुसावडे गावचे युवा कार्यकर्ते विनोद मरागजे यांचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत होते. मी राजेश महाराज यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं. तसेच मंडळाला वेळोवेळी मदत करणारे आमचे बंधू महाराष्ट्र पोलीस गणेश दादा मरागजे यांचं देखील स्वागत होते. मी मंडळाचे अध्यक्ष राकेश मरागजे यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद सर्वांचं. आभाराचा कार्यक्रम संपलेला आहे. आता त्यानंतर मागचे 2 दिवस ही स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये पंचांची आणि व्यवस्थापकांची जेवणाची ज्यांनी सोय केली असे आमचे बंधू रमेश मरागजे यांचं इथे स्वागत होत आहे. मी जय भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राकेश मरागजे यांना विनंती करतो की कृपया आपण सन्माननीय रमेश मरागजे यांचं स्वागत करायचं आहे. अन्नदाता सुखी भव. यानंतर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व कार्यकारिणीचं आणि त्यांच्या टीमचं देखील इथं स्वागत होणार आहे. मी मंडळाचे अध्यक्ष राकेश मरागजे आणि त्यांची सर्व टीम यांना विनंती करतो की आपलं देखील इथं स्वागत होणार. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. आपण मंडळाचे अध्यक्ष राकेश मरागजे यांचं स्वागत करतील सरपंच ज्ञानेश्वरजी सुतार साहेब. आणि यानंतर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही दोघांवर जिम्मेदारी टाकली होती आणि या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात एकदम यशस्वीरित्या पार पाडल्या असे स्पर्धा प्रमुख रवींद्र मरागजे आणि प्रसाद मरागजे यांचं देखील इथं स्वागत होणार आहे. मी दोघांना विनंती करतो की आपण इथं समोर यायचंय. मी अशोक दादा मरागजे, श्याम मामा सावंत, किरण सपकाळ, संजयजी कदम यांना विनंती करतो की आपण
तसेच विकी मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचे स्वागत करायचं आहे. प्रस्तावित करशील मी बोलतो हा ते यानंतर या स्पर्धेमध्ये जे विजेता आणि उपविजेता संघ ठरले आहेत या संघाचे कर्णधार आणि कर्णधारांचे स्वागत होते. मी सर्वप्रथम उपविजेता संघ देवलाई देऊर संघाचा कर्णधार त्याला विनंती करतो की आपलं मंडळाच्या वतीने स्वागत होत आहे. मी मंडळाचे अध्यक्ष राकेश मराज यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर या स्पर्धेमध्ये विजेता संघ ठरला ठाणे जिल्ह्यातील पिंपरी संघ. त्या संघाचे कर्णधार यांचे देखील स्वागत होते. मी उपाध्यक्ष राजेश मरागे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद सर्वांचं. यानंतर प्रस्तावना करण्यासाठी मी आमचे बंधू महाराष्ट्र पोलीस प्रस्तावना करण्यासाठी गणेश दादा मराठे यांना विनंती करतो आपण या पुढील प्रस्तावना करायची. धन्यवाद रमेश. जय भवानी मित्रमंडळ आयोजित थोडा साऊंड कमी करा म्युझिक. तसेच या मैदानासाठी वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मामी बंधू किसन शिंदे यांचं देखील आमच्याकडून स्वागत होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. मी मंडळाचे अध्यक्ष राकेश मराठे यांना विनंती करतो की किसन शिंदेचं स्वागत करायचं आहे. किसन ताई या. धन्यवाद किसनदा. खरोखर मला या जय भवानी मित्रमंडळाविषयी जी प्रस्तावना करण्याची संधी दिली आहे आमचे बंधू रमेश मराठे यांनी. जय भवानी मित्रमंडळाबद्दल सांगायचं झालं तर हे मंडळ काय कार्य करतं हे सर्व समाजाला देखील माहिती आहे. जय भवानी मित्रमंडळाचे जी योजना आहे वेगवेगळ्या त्यांच्या ज्या गावाविषयी असणारं प्रेम आणि प्रत्येक ज्या संकल्पना आहेत आम्ही वर्षभर वेगवेगळ्या संकल्पना राबवतो. या संकल्पनेतून आपण शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जाते. तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम या मंडळाकडून केला जातो. तसेच ग्राम स्वच्छता असेल आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या मंडळामार्फत केले जातात. आणि खरोखर प्रत्येक सदस्य या मंडळाच्या नावासाठी झटत असतो. याची प्रचिती आपल्याला आली असेल कारण हा 2 दिवसाचा कार्यक्रम होता. त्याच्या मागे खूप सारी मेहनत असते. केवळ वाटतं की 2 दिवसाचा कार्यक्रम आहे पण जे आयोजन करतात त्यांना माहिती आहे की त्या आयोजनासाठी किती मेहनत आणि किती प्रयत्न करावे लागतात. सर्व सदस्याला त्याचं एफर्ट्स घ्यावं लागतं आणि त्याचीच प्रचिती आहे. हा एवढा सुंदर असा ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सर्व आमच्या सदस्यांचा आणि आमच्या पाठीराख्यांचा आम्हाला मोलाचा साथ लाभले. आणि जय भवानी मित्रमंडळाने कधीही कोणाकडे दात्यांकडे जाऊ द्या त्यांना आमच्यावर एक विश्वास आहे की जय भवानी मित्रमंडळ आहे ही पोरं हे पैसे वावगे खर्च करणार नाहीत. हे नेहमीच सत्कर्मी पैसे लागतात. आमच्या मंडळाकडून आमच्या गाव देवीसाठी वर्षातून 50 ते 60 हजार रुपयाचा खर्च केला जातो. वारंवार भोजनाच्या पंक्ती दिल्या जातात आणि अशा सर्व ह्या गोष्टीसाठी आमचं हे मंडळ सदैव तत्पर असतं. तुम्ही कोणत्याही मुलाला कोणतंही काम द्या त्यांच्या तोंडावर कधी नाही नसणार आहे आणि त्याचंच हे सकृत्य आहे किंवा फळ आहे की आमचं हे मंडळ इतके वर्ष चांगल्या पद्धतीने चाललंय आणि चांगलं काम करत आहे. मी मंडळा त्या पुढील वाटचालीची चांगल्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
पुढील कार्यक्रमाची रूपरेषा करतील रमेश मरागजे. धन्यवाद दादा. यानंतर मी आमच्या मंडळावर स्तुती सुमन बोलणार नाही बोला, पर त्याच्यात ते कॅपेबल आहेत मी ते बोलण्यासाठी. कोण बोलते? सर्वांच्या वतीनं अशोक दादा मरागजे हे आपल्याला 2 शब्द सांगतील, ते सर्वांनी ऐकायचे आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी जय भवानी मित्रमंडळ कुसावडे वडवळ आयोजित मर्यादित षटकांच्या बक्षीस वितरण प्रसंगी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी वडवळ ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक ज्ञानेश्वरजी सुतार, माजी उपसरपंच श्यामकांतजी सावंत, माजी उपसरपंच किरण सकपाळ, ग्रामपंचायत सदस्य संजयजी कदम, माजी उपसरपंच अनिल मरागजे, सामाजिक ज्येष्ठ मार्गदर्शक आबा मरागजे, युवा उद्योजक विकी मोरे, सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य जगदीश मरागजे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पवार, सामाजिक कार्यकर्ते विलास मरागजे, युवा सेना अधिकारी वडवळ शिवसेना प्रशांत शेलार, सामाजिक कार्यकर्ते वसंतदादा मरागजे, शिवराम मरागजे, वडवळ विभागाचे उपाध्यक्ष शंकरजी मरागजे, माजी उपसरपंच मुकुंदजी सकपाळ, युवा उद्योजक संतोषजी मरागजे, दोन्ही संघ विजेता आणि उपविजेता संघांचे सर्व खेळाडू आणि जय भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष राकेश मरागजे, त्यांची संपूर्ण कमिटी, त्याचप्रमाणे ज्यांनी हा भार घेतला असे प्रमुख या ठिकाणी रवींद्र मरागजे आणि प्रसाद मरागजे, त्याचप्रमाणे सर्व क्रीडाप्रेमी या ठिकाणी मनस्वी खूप आनंद होतोय. आनंद अशासाठी की एखादा आपण संकल्प हातामध्ये घेतो आणि ज्या वेळेला तो पूर्णत्वाला येतो त्यावेळेला मनाचा जो आनंद असतो, जे काही परिश्रम असतात ते फळाला आलंय असा आनंद असतो. आणि जय भवानी बद्दल आपण सर्वांनी टाळ्या वाजवायलाच पाहिजेत, कारण जय भवानी जे जे उपक्रम हाती घेतं ते पूर्णत्वाला येतं असं आता गणेश महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. आजच्या दिवसाबद्दल बोलायचं म्हटलं तर आज दिवस अशासाठी खास आहे ज्यांनी स्वराज्य घडवलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं अशा मा जिजाऊ यांची जयंती आहे. आणि म्हणूनच मुजरा करतो मा जिजाऊला, ज्यांनी घडवलं वीर शिवबाला, साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी जन्म घेतला शिवानी, ज्याने नेहमीच केला गनिमी कावा, हा आहे आमच्या जिजाऊचा छावा. मानाचा मुजरा त्या मा जिजाऊला करतोय. आणि आजचा दुसरा दिवस आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंदांचा, ज्याने आपल्या देशाचं ह्या जगामध्ये नाव केलं. जगामध्ये जाऊन ज्यावेळी ती बंधू आणि भगिनीची जी काही संकल्पना मांडली आणि त्यामुळे संपूर्ण जगाला आपल्या देशाचा संस्कार, आपल्या देशाची विचारधारा काय आहे, आपलं हिंदुत्व काय आहे हे जगापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं असेल त्या स्वामी विवेकानंदांना सुद्धा या ठिकाणी ह्या बक्षीस वितरणाच्या माध्यमातून मानाचा उजरा करतो. आणि तिसरा दिवस म्हणजे युवा दिन आजचा आहे. युवा दिन म्हणून आपल्या देशामध्ये साजरी केला जातो. खरं तर आपल्या देशाचं जे भवितव्य आहे ते तुमच्यासारख्या युवांकडे आहे. आणि म्हणूनच युवांनी योग्य विचारधारा घेऊन जर ह्या समाजाचं नेतृत्व केलं, ह्या देशाचं नेतृत्व केलं तर आपला देश ह्या पूर्ण जगामध्ये सामर्थ्यशाली बलशाली असा होईल, ह्याबद्दल निश्चित खात्री आहे. या ठिकाणी जय भवानी मित्रमंडळ बोलल्यानंतर जय भवानी मित्रमंडळ आणि कोयना चषक असं एक आगळं वेगळं समीकरण आहे. आत्ताच्या पिढीला असेल माहीत नसेल माहीत. मागं आपण जर 25-30 वर्ष मागे गेलो तर आमच्या गावातली जी काही ग्रामस्थ होते आज काही आहेत काही नाहीत, परंतु आताचे त्यामध्ये दीपक कदम नाहीत, परंतु लक्ष्मण मरागजे आहेत, भिवराम मरागजे नाहीत, आनंद मरागजे आहेत. आणि त्यांच्याबरोबर आमच्या गावातली सगळी मंडळी 60 वर्ष झाले आपल्या समाजाला कोयनेच्या नावानं आपलं संघ आहे, काम करतोय. मोठी मोठी लोक त्यामध्ये काम करत होती, परंतु तरुण वर्गाची काही ओळख नव्हती. झाडानी कुठे, गावडोशी कुठे, मोरणी कुठे, देऊर कुठे आहे आणि पिंपरी कुठे, फक्त ऐकून असायचं. आणि ह्यांची सांगड घालायची कशी
तरुणांना एकत्र कसं करायचं आणि त्यासाठी ह्या कुसावडे गावातील सर्व तरुण त्यावेळेचे एकत्र आले आणि त्यांनी संकल्पना मांडली की आपण कोयना चषकच्या माध्यमातून क्रिकेटचं आयोजन करूया. आणि कोयना चषकाचं क्रिकेटचं आयोजन नाही केलं तर सातत्याने 5 वर्ष जय भवानी कुसावडेनं यशस्वी असा कोयना चषक राबवला आणि मुहूर्तमेढ या समाजामध्ये रोवली. आणि त्यानंतर मग पिंपरी ठाणे विभाग असे कोयना चषक होत गेले आणि सातत्याने आपण बघतोय की या कोयना चषकाच्या माध्यमातून आज असा खेळाडू कोण नाही की ज्याला आपण एकमेकांनी ओळखत नाही. प्रत्येकाची एक आगळी वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण झाली. आपण एखाद्या बॉलरला उभा केलं तर आमच्या वडवळमध्ये सगळे सांगतील अरे हा उत्कृष्ट बॉलर आहे, हा उत्कृष्ट फलंदाज आहे. अशा पद्धतीचं जे रूपांतर झालंय त्याचं श्रेय आमच्या जय भवानी कुसावडे संघाला जातं, गावाला जातं. ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. ज्या ज्या वेळेला ज्या ठिकाणी कोयना चषक असेल त्या ठिकाणी मी प्रकर्षाने आमच्या गावाचं नामोल्लेख त्यासाठीच घेतो. आणि दुसरं म्हणजे जय भवानी कुसावडे संघ आणि मंडळ नुसतं नाही, क्रिकेट पुरतं हे मंडळ नाही तर गावामध्ये आमच्या प्रत्येक 2 वर्षांनी अध्यक्ष बदलतो, पूर्ण कार्यकारिणी बदलते आणि तन मन धनाने ही जी काही कार्यकारिणी असते अशा पद्धतीचं काम करते. ती कार्यकारिणी आहे म्हणून मी मागा सरू, मी कशाला पुढे जाऊ असं कधीच कुणाच्या चेहऱ्यावरती किंवा असा आविर्भाव कुणाच्या दिसत नाही. मी पण एका वेळी मंडळाचा अध्यक्ष होतो, परंतु वेळ गेल्यानंतर आपण एक पाऊल मागे जाऊन मागच्याला पुढे घ्यायचं असतं. ह्या शिरस्ता ही परंपरा आमच्या कुसावडे गावाने टिकवलेली आहे. बरेच अध्यक्ष आमच्या नंतर पण होऊन गेले. आता राकेश मराग जे आहेत उद्या अतुल होतील, परंतु तो अध्यक्ष आहे म्हणून मी कसा हे करू हे कुसावडे गावात आमच्या दिसलं नाही. आज जे काही ब्राह्मस्थ मंडळी आहेत त्यांचा जो आधी आशीर्वाद आहे, त्यांचं जे काही मार्गदर्शन आहे आणि म्हणूनच जय भवानीचं नाव ह्या आपल्या समाजामध्ये आगळं वेगळं आहे. एक काळ असा होता की जय भवानी क्रिकेट संघ ह्या मैदानात उतरायचा असेल तर लॉट्स पहिले पडायचे. त्यावेळी प्रत्येक संघ सांगायचा की बाबा जय भवानी कुसावडेवर नको. म्हणजे एवढं ताकद होतं, एवढं प्लॅनिंग होतं, इतकी चांगली प्रॅक्टिस होती, एवढी चांगली कन्सल्टन्सी होती आणि जय भवानीचा एक वेगळा दरारा होता. परंतु वेळ ही कधी राहत नाही. जो शिकतो, जो टिकतो, जो अभ्यास करतो तो पुढे येतो. जय भवानी थोडीशी बॅकलॉगला गेले, आत्मपरीक्षण करावं लागेल. कारण मायनीमध्ये सुद्धा जिंकता जिंकता हारले, इथं सुद्धा देऊर संघाबरोबर जिंकता जिंकता हारले, कुठेतरी संघ कमी पडतोय. ह्याच्याबद्दल जे काही नेतृत्व असेल त्यांनी ह्या ठिकाणी परीक्षण करायचं आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर खरोखर 2 दिवसाचा क्रिकेटचा हा खेळ असतो, परंतु त्यामागे अमर्याद अशी ताकद, अमर्याद अशी ऊर्जा खर्च करावी लागते. मी ह्या संघाचे अध्यक्ष असतील, आमच्या गावातले सर्व तरुण असतील किंवा संघ ज्यांनी हे उपक्रम प्रमुख बनलेत त्यांचं मनापासून आभार मानतोय. कारण ह्या सगळ्यांनी जी काही ताकद लावली, खरं म्हणजे जे संघ येतात त्यातून आर्थिक निधी येतो, त्यात हे कदापि शक्य नाही. परंतु सातत्यानं ही जी काही दाते मंडळी आहे, मग आमच्या कुसावडेने ठेवू, ताकवलीने ठेवू, दौलीने ठेवू, दाते हेच, पण खेळणारे मंडळ वेगवेगळे असतात. परंतु प्रत्येकाकडे ही मंडळी गेलेली आहेत आणि प्रत्येकानं त्यांना देण्याचंच काम केलेलं आहे. देता देता म्हणतात घेणाऱ्याचे हात घ्यावे. जरी का जय भवानी मित्रमंडळ कुणाकडून काही घेत असेल तरी घेता घेता देण्याचं पण काम या ठिकाणी जय भवानी मित्रमंडळ करतंय. आता गणेश महाराजांनी सांगितलं की आम्ही घेतो पण बराचसा निधी आम्ही चांगल्या उपक्रमांना खर्च करतो. आज आमच्या गावामध्ये दिंडी आलेली आहे, ती त्र्यंबकेश्वरला चालली, पण तो जेवणाचा खर्च आमचं जय भवानी मित्रमंडळ करतंय. एवढं मोठं 50 लाखाचं मंदिर झालं, त्यामध्ये जवळजवळ 1 लाख आमच्या ह्या जय भवानी मित्रमंडळाने दिलं. म्हणजे पैसे घ्यायचे आणि पार्ट्या करायचं हे समीकरण नाही, तर घेता घेता चांगल्या उदात्त कार्यासाठी या ठिकाणी खर्च केला तर देणारा उर्मी वाढत जाते. की आपण चांगल्या कामासाठी देतोय, जो देतो त्याची अजून वाढत जाते वृद्धी. म्हणून द्यायला शिकलं पाहिजे, नुसतं घ्यायला नाही शिकलं पाहिजे. आणि जय भवानी घेता घेता द्यायला शिकतं. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतोय, या ठिकाणी आपण सर्व तरुण वर्ग आहात, हा समाज हा तुमच्या वाट बघतोय. आज आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी काही मंडळी समाजाचं नेतृत्व करतायत, उद्या तुम्हाला ह्या ठिकाणी बसायचं. जसं क्रिकेट पुरतं मर्यादित राहू नका ना,
तुम्ही क्रिकेटचे उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट फलंदाज अशी ओळख तुमची नाही पाहिजे. ती ओळख फक्त क्रिकेटच्या मैदानापुरतं राहते. क्रिकेटच्या ठिकाणी जसं तुम्ही खेळताय मैदानाच्या बाहेर पण तुमचं त्या पद्धतीचं धोरण पाहिजे, तुमचं वागणं पाहिजे, तुमचं त्या पद्धतीचं आचरण पाहिजे, तुमचं समाजाप्रती त्या पद्धतीचं ऋण पाहिजे. आपण गावामध्ये वावरत असताना आपण गाव प्रमुख झालोय का, आपण विभागाचे अध्यक्ष झालोय का, आपण विभागाचे सचिव झालोय का, असं करता करता जेव्हा तुम्ही पुढे जाल ना, देऊर विभागामध्ये म्हटलं तर अरे बरेचसे मान्यवर मंडळी ह्या देऊर विभागामध्ये झालेत. मागच्या वेळेला त्यांना आपण मरणोत्तर पुरस्कार दिला. पिंपरीमध्ये सुद्धा पांडुभाऊ, अशोकभाऊ जाधव अशी मंडळी आहेत. त्यांच्यानंतर तुम्हाला यायचं आहे. परवा आपण इथं युवक युवती मार्गदर्शन शिबिर ठेवलं होतं. गणेशजी शिंदे आले होते, तरुण आलेच नाहीत. तुम्ही तिथं आलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, तुम्ही घडले पाहिजे, मोठे बनलं पाहिजे, असं समाजाचं धोरण आहे. आणि तुम्ही ही आपली ओळख पुसून काढली पाहिजे. तुम्ही जर बसत गेले, गावात बसत गेले, विभागात बसत गेले, समाजात बसत गेले, तर तुमची एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण होणार आहे. हा खेळ हा क्षणिक असतो. खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर असते. मी एकटाच बोलणार आहे म्हणून 2 मिनिटं बोलतोय. क्रिकेट पुरतं मर्यादित राहू नका. क्रिकेट करताना आयुष्याचा खेळ होऊन देऊ नका. आता तुम्ही खरंच मोठे झालात. आपल्या वडिलांच्या खांद्यावर लागायला लागलात, वडिलांच्या चपला आपल्या पायात आल्यात. आता तुम्हाला वडील बोलणारच नाही, दे बाबा खेळायला जाऊ नका, नाही तर तुम्ही अजून काहीतरी वेगळं करा. वडिलांची वेगळी अपेक्षा आज तुमच्याकडून आहे. माझा मुलगा मोठा झालाय, माझ्या मुलग्यानं माझं घर चालवावं, गावात काहीतरी काम करावं, विभागात काम करताना दिसावं, आणि मी जसं काम केलं तसं माझ्या मुलानं काहीतरी काम करावं, असं आई वडिलांची या ठिकाणी अपेक्षा असते. म्हणून क्रिकेट तर खेळाच, कुठंतरी पबजी, कुठंतरी मोबाईल, कुठंतरी काहीतरी हुंदडण्यापेक्षा खेळ हा सर्वोत्तमच आहे. परंतु हे करता करता आपल्या आई वडिलांप्रती आपलं कर्तव्य काय, आपल्या मुलांप्रती कर्तव्य काय, आपल्या पत्नीवरती कर्तव्य काय, आपल्या समाजाप्रती आपलं काय कर्तव्य, हे मात्र विसरू नका. आणि जो हे विसरेल तो देशोधडीला जातो. आपण बघता क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे 2 व्यक्तिमत्व, पण क्रिकेटचा देव सचिनलाच बोललं जातं. आज विनोद कांबळीची अवस्था काय आहे? म्हणून या क्रिकेटच्या क्रेज घेऊन तुम्ही त्या पद्धतीने पुढे लागा. आपला समाज तुमच्या बरोबर आहे. जास्त काही बोलत नाही, परंतु नववर्ष आहे आणि नववर्षाला जय भवानीनं जो संकल्प मांडला होता तडीच नेलाय. खूप बरं वाटतंय. अशा काही संकल्पना तरुणांनी मांडाव्यात. संपूर्ण गाव आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. आम्ही लुडबुड अजिबातच करत नाही आता, कारण प्रत्येकाची वेळ असते. आपण जर प्रत्येक ठिकाणी पुढे गेलो तर मग बाकीच्यांना कधी वाव भेटेल. म्हणून प्रत्येकानं एक पाऊल मागे येऊन मागच्याला पुढे घ्यायचंय. मी म्हणेन सदा सर्वदा माईक माझ्या हातात पाहिजे, सदा सर्वदा मी कॉमेंट्री सांगेन, सदा सर्वदा मीच असेल तर नाही, मागच्यानं आपण पुढे घेऊन जाऊया. ती परंपरा आपण पाळूया. आणि आमची जय भवानी मित्रमंडळ ह्या पद्धतीनं या ठिकाणी गावामध्ये त्या पद्धतीनं मांडतंय. सर्वांचा मला आदर आहे, सर्वांबद्दल मला अभिमान आहे. या ठिकाणी आपण आलात. शेवटचा जो सामना होता तो मात्र अगदी निराशा करून गेला. 2 दिवस पब्लिक येत नाही, पण शेवटच्या सामन्याला येतं. आणि अंतिम सामना मग त्यापेक्षा मग कुसावडे आणि देऊरचा सामना बघण्यासारखा झाला, परंतु पिंपरी आणि देऊरचा काही बघण्यासारखा झाला नाही. YouTube लाईव्ह हा सामना होतोय. 2 टोकावरनं तुम्ही 2 संघ आलेत, खूप चांगले संघात. पण कुठं कमी पडलोय, काय कमी पडलंय, काय डावपेच कमी पडले, हे तुम्ही आत्मपरीक्षण या ठिकाणी देऊर विभागानं करायचंय. कारण मला वाटलं होतं कुसावडे संघाला हरवलंय म्हणजे प्रथम क्रमांक तुम्ही काढाल, परंतु जो जिता होई सिकंदर. दोन्ही संघांना ह्या ठिकाणी नववर्षाच्या शुभेच्छा देतो. खूप चांगलं खेळताय, खूप चांगला शिरस्ता, खूप चांगली शिस्त आपल्या समाजात. कोयना क्रिकेट दिनेश मरागजे ह्या ठिकाणी आहेत, अध्यक्ष सुद्धा झालेत, आमच्या गावचे अध्यक्ष पण त्या ठिकाणी झालेत, बरेचसे झालेत. एक शिरस्ता नियम लागलेला आहे. निवळीचा संघ रमेश मरागजे मगाशी बोलले सकाळी की एवढ्या लांबून 9 वाजता इथं आज झालं, म्हणजे एक चांगला प्लस पॉइंट तुमचा, म्हणजे तुमच्यामध्ये शिस्त आली, तुमच्यामध्ये जबाबदारी आली आणि तुम्हाला एक मॅच्युरिटी ह्या कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आली. ही अशीच मॅच्युरिटी, असाच आदरभाव एकमेकाप्रती घेऊन, खांद्याला खांदा देऊन, हाताला हात घेऊन आपण आपल्या घराचं, गावाचं आणि समाजाचं ज्या वेळेला नाव रोशन कराल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण जिंकलात असं मी ह्या ठिकाणी म्हणेन. जाता जाता आपल्या सर्वांना नववर्षाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जय भवानी मित्रमंडळ गावाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अशोकदा. यानंतर अध्यक्षांचं भाषण होईल. मी वडवळ ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच ज्ञानेश्वर सुतार यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलायचे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती यांना मानाचा मुजरा, राजमाता जिजाऊ यांची जयंती, त्यांना मानाचा मुजरा, स्वामी विवेकानंद ज्यांनी बंधू आणि भगिनी हा जो संदेश दिला जगभर, त्यांना सुद्धा नतमस्तक. आणि सन्माननीय व्यासपीठ, आता सर्वांची नावं घेत नाही, खूप वेळ झालेला आहे. जय भवानी मित्रमंडळ कुसावडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याबद्दल मला खूप प्रेम आहे. कारण जय भवानी मित्रमंडळ कुसावडे म्हणलं की विकास, एकता, म्हणजे त्यांच्या जी एकता आहे, जे सगळे तरुण एकत्र येऊन जी धडपड करतात गावामध्ये, सार्वजनिक कार्यक्रम, ग्रामपंचायत सुद्धा आम्ही त्यांना कधी हाक मारली तर ते तरुण मित्रमंडळ कधी एकत्र येतात आणि आम्हाला कधीही नाही म्हणत नाही कोणत्याही गोष्टीसाठी. आज मी 2 दिवस पाहत होतो की वडवळची क्रीडा नगरी या ग्राउंडमध्ये मॅच झाल्या नाही तर असं मॅच म्हणजे क्रिकेटचे सामने झालेच नाही असं वाटायचं, परंतु या ग्राउंडमध्ये मॅच आयोजित होतात की नाही हीच मोठी चिंता होती. कारण मला तर असं वाटत होतं की आर्यन प्रेंट फाउंडेशन यांनी मागच्या वर्षी सांगितलं होतं की याच्या पुढे आम्ही सामने आयोजित करणार नाही आहे, परंतु त्यांचंसुद्धा आयोजनाचं आहे आणि त्याच्यासाठी जे ते ग्राउंडसाठी धडपड करायचे, विकेट बनवायचे आणि मग त्याच्यानंतर इथे सामने व्हायचे. परंतु जय भवानी मित्रमंडळ कुसावडे यांनी जे धाडस केलं विकेट बनवायचं आणि ग्राउंडसाठी जी मेहनत लागती आणि खूप असं ग्राउंडमध्ये बरंच असं कचरा असतो, हे असतो आणि हे ग्राउंड रस्त्याच्या शेजारी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे ग्राउंडची हे काय असतं. परंतु जय भवानी मित्रमंडळांनी त्यांच्या तरुण मुलांनी सर्व ग्राउंड व्यवस्थित असं कोणालाही इजा न हो असं एकदम व्यवस्थित सुसज्ज ग्राउंड उभं केलं आणि ती त्यांच्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो. कारण आता येणाऱ्या दिवसात इथे 2-3 क्रिकेटचे सामने होतीलच गावामध्ये आपल्या आणि आर्यन प्रीमियर लीगचे सुद्धा सामने होणार आहेत इथे. तरी बोलायचं झालं तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्व प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना शुभेच्छा देतो आणि दोन्ही टीमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. आमच्याकडून एक छोटंसं स्वागत राहिलं, चुकून आमच्याकडे एक स्वागत राहिलेलं आहे. मी कोयना क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष जाधव उर्फ चिन्या यांचं देखील मंडळाच्या वतीने स्वागत होते. मी आमचे बंधू गणेश मराजी यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. यानंतर शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजे बक्षीस वितरणचा कार्यक्रम. असू दे ना, आता चालू झालं नाही, असू दे. यानंतर बक्षीस समारोहाचा कार्यक्रम सुरू होईल. या शेवटच्या फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो पिंपरी संघाचा राहुल भातोसे. मी मुकुंद सपकाळ तसेच संतोष मराजे टेलर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्याला सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. यानंतर क्रिकेट या खेळामध्ये जसा फलंदाज आणि गोलंदाज महत्वाचा असतो तसाच क्षेत्ररक्षक देखील तितकाच महत्वाचा असतो. तसाच या सामन्यांमध्ये एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आपण निवडला आहे, ज्याने क्षेत्ररक्षक करत असताना 6 झेल आणि जवळजवळ 3-4 चौकार आपल्या
ताकदीवर रोखले असा देऊर संघाचा निखिल देवरे याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जात आहे. मी वसंता मरागजे तसेच शंकर मरागजे आणि शिवराम दादा मरागजे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना ट्रॉफी द्यायची. खरोखर निखिल देवरेंनी मात्र सुरेख कामगिरी केली. आपल्या संघासाठी 100 पूर्ण एफर्ट्स दिला, 100% एफर्ट्स दिला. अभिनंदन निलेश. निखिल, या पुढचा बक्षीस जात आहे की आमच्या या स्पर्धेमध्ये एक वेगळं असं पारितोषिक ठेवण्यात आलं की बाबा आपण गोलंदाजांना बक्षीस देतो, फलंदाजांना बक्षीस देतो. पण खरोखर काही फलंदाज असे असतात की ज्यांच्या बॅट मधून मोठे फटके येतात, पण त्या फटक्याला फक्त नावाजलं जातं त्या वेळेसच. पण आमच्या मंडळाने मात्र एक वेगळा उपक्रम राबवला की तुम्ही चौकार जर जास्त मारलेत तर त्यासाठी देखील आम्ही तुमचं कौतुक करणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार मास्टर म्हणून त्याची निवड झाली असा फलंदाज आहे देऊर संघाचा निलेश भोसले. मी आमचे आबा सुभाषरामजी मरागजे, अनिल मरागजे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते निलेश देवरे यांना चौकार मास्टरचा किताब बहाल करायचा आहे. की निलेश देवरे ज्या वेळेस समोर उभा राहतो खरोखर एक धडकी भरते गोलंदाजाच्या मनामध्ये. दशरथ कदम या दात्यांकडून ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. या पुढील बक्षीस वितरण होत आहे षटकार किंग. खरोखर या सामन्यामध्ये त्या फलंदाजाने गोलंदाजी पिसे काढली, त्या फलंदाजासाठी षटकार किंग की ज्याने उत्तुंग फटके मारले, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, आपल्या संघाला विजयश्री खेचून आणली अशा मान्यवराला फलंदाज षटकार किंग म्हणून निवडण्यात आलाय. मी आमचे ग्रामपंचायत माजी उपसरपंच किरण सकपाळ यांना विनंती करतो की आपण बक्षीस देण्यासाठी यायचे. तसेच आमचे बंधू संजय कदम यांनी देखील यायचे. यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिले जाणार आहे. आणि हा मान पटकावलाय तो फलंदाज आहे पिंपरी संघाचा गणेश जाधव. खरोखर गणेश जाधव आपण पाहिलं होतं सेमीफायनल मध्ये 16 धावा झाल्या होत्या, अंतिम 2 चेंडू बाकी होते आणि अंतिम 2 चेंडूवर गणेश जाधवने सलग 2 षटकार खेचले आणि जय भवानी संघाला हार पत्करावी लागली. आणि त्याच गणेश जाधवचा षटकार किंग म्हणून सत्कार होतोय, बक्षीस पटकावतो. यानंतर पुढचं प्राइज आहे उत्कृष्ट गोलंदाज. आणि हे उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक आम्हाला आमच्या वडवळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्यामकांतजी सावंत आमचे मामा यांच्याकडून मिळत आहे. मी या बक्षीस वितरणासाठी शंकर मरागजे, प्रशांत शेलार आणि विलास दादा मरागजे यांना समोर येण्याची विनंती करतो. यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक दिले जाते. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 7 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि आपल्या संघाला विजयाचा रस्ता दाखवला, विजयाच्या दिशेने नेलं असा गोलंदाज ठरतोय पिंपरी संघाचा संदेश जाधव. डाव्या हाताचा गोलंदाज आहे, एक स्विंग गोलंदाजी, वेगवान गोलंदाजीचा मास्टर माइंड असणारा हा गोलंदाज संदेश जाधव या पुरस्काराला मानकरी ठरतोय. हा पुरस्कार आम्हाला दिलाय तो आमच्या ग्रामपंचायती माजी उपसरपंच श्यामकांतजी सावंत यांनी. टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखर या गोलंदाजांनी भल्या भल्या फलंदाजांना आसमान दाखवलंय. धन्यवाद. या पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज की ज्याने आपल्या बॅटनी गोलंदाजांचा कर्तव्य ठरला, 51 धावा आपल्या संघासाठी काढल्या आणि हा फलंदाज ठरतोय. मी मान्यवरांना विनंती करतो विकी मोरे, युवा उद्योजक विकी मोरे आणि आमचे जगदीश मरागजे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो समोर या. या पुरस्काराचा मानकरी ठरतोय देऊर संघाचा निलेश भोसले.
खरोखर मी निलेश भोसले स्तुती केली होती की निलेश भोसले ज्यावेळेस समोर उभा राहतो तेव्हा गोलंदाजांना खरोखर धडकी भरते. 6 फुटाचा फलंदाज आहे, त्याला चेंडू कसा टाकावा याचा मात्र प्रश्न पडतो. 51 धावा आपल्या फलंदाजांनी कुठल्या आणि हा किताब त्याने पटकावलाय निलेश भोसले देऊर संघाचा. आणि खरोखर स्पर्धा म्हटली की एक सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडला जातो आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याच्याकरता मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार असतो. आणि या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय. खरोखर तुम्ही सांगू शकता का ज्यांनी बाबा गोलंदाजी देखील केले, फलंदाजी देखील केले आणि आपल्या संघासाठी अष्टपैलू अशी कामगिरी केली, उत्तुंग झेल टिपलेत असा फलंदाज ठरतोय. एनिमेट गेस पिंपरी संघाचा गणेश जाधव. मी श्याम मामाला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे पार्थिव द्यायचंय. लक्ष्मणजी पवार, लक्ष्मण मामा, श्याम मामा आपण उभं राहायचंय. आपल्या शुभ हस्ते गणेश जाधव याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि ही ट्रॉफी आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुख कानिपजी महाराज यांच्याकडून प्रदान करण्यात आलेली आहे. खरोखर गणेश जाधव आपण पाहत आहे बऱ्याच कालावधीपासून एक आक्रमक फलंदाज आहे, उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि त्याने या ट्रॉफीवर नाव कोरलं आपलं. मालिकावीर ठरतोय गणेश जाधव, आमचे भाचे आहेत ते. यानंतर या स्पर्धेमध्ये खरोखरच रनरअप ठरलाय तो संघ की एक चांगला खेळाडूंचा बळणा असलेला संघ आहे. खरोखर त्यांच्याकडे पाहिलं शिस्त कशी, कुठलीही गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही, एकदम सायलेंट खेळ आहे. परंतु खेळताना उतरतात तेव्हा 100% एफर्ट्स आहे. आपण पाहिलं असेल निखिल देवरेला, आपण पाहिलं असेल निलेश भोसलेला, भाऊ भोसलेला, अनिकेत भोसले देवरेला. हे खेळाडू आहे, शांत पद्धतीने खेळतात. परंतु या स्पर्धेमध्ये तो रनरअप ठरलाय, उपविजेता ठरलाय. मी जे ही ट्रॉफी आम्हाला लाभली ती युवा उद्योजक विकासजी मोरे, बरोबर आमच्या पाठीशी नेहमी त्यांची थाप आहे, प्रेमाची थाप आहे आणि ते आम्ही कधी आवाज टाका ते आमच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. यांच्याकडून आम्हाला 2य क्रमांकाची ट्रॉफी लाभले. मी अशोक महाराज जे सरपंच आणि उपसरपंच मामा किरण विकी मोरे आपण देखील यायचे, या मान्यवरांनी समोर यायचं आणि 2य क्रमांकाची ट्रॉफी यायचे. संजू कदम, सर्व मान्यवरांनी या, आपले शुभ हस्ते देऊ आपण. आबा उठा समोर या. खरोखरच आजच्या दिवसात या संघाने चांगली कामगिरी केली. जय भवानी क्रिकेट संघाला सेमीफायनल मध्ये हरवला, अंतिम फेरीमध्ये पात्र ठरला आणि मंडळाचे अध्यक्ष आपण देखील जायचं. आणि उपविजेता ठरतोय देवलाई देऊर संघाच्या कर्मचारी आणि खेळाडू यायचं आणि ट्रॉफी घ्यायची आहे. थ्री चेस फॉर देवलाई जोश कमी आहे. स्पर्धेत आपण 50,000चं पारितोषिक ठेवलं होतं, त्यासाठी जोश पाहिजे. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. तिथे तुम्ही राहायचंय मान्यवर, असंच उभं राहा. या पुढील मित्र होते प्रशांत शेलार, आपण देखील विलास आपण यायचे, सर्व मान्यवरांनी यायचंय. अंतिम प्रथम क्रमांकाचं वितरण होत आहे. खरोखर या स्पर्धेमध्ये ज्या संघाने सर्व संघांना गारद केलं आणि आपली छाप उमटवली, आपलं नाव या प्रथम क्रमांकावर उमटवलंय, या स्पर्धेचा मानकरी ठरतोय, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. आणि ही ट्रॉफी आम्हाला दिली आमच्या ग्रामपंचायती विद्यमान सरपंच ज्ञानेश्वरजी सुतार यांच्याकडून ट्रॉफी मिळते. सर्व केदारेश्वर पिंपरी संघाच्या कर्णधाराला आणि खेळाडू विनंती करतो की आपण या ट्रॉफीसाठी यायचं आहे आणि आपला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक स्वीकारायचा आहे. 3 चेअर्स फॉर केदारेश्वर पिंपरी. खरोखर केदारेश्वर पिंपरी संघ सातत्याने चांगली कामगिरी करतोय आणि त्यांचे पाठीराखे देखील पाहू शकता आपण. युपी बिहार मधून आलेले पाठीराखे आहेत. या स्पर्धेसाठी त्यांचं भरपूर योगदान आहे आणि त्याने एक या संघाला पाठीराखे दिलाय. प्रथम क्रमांकाचा मान पटकावतोय केदारेश्वर पिंपरी संघ, ठाणे जिल्ह्यातून आलेला संघ या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरतोय.